नमस्ते. तर सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी 6 वाजल्यापासून रुटीन शेअर केलं आहे, तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज ओवीच्या पप्पांचा टिफिन बनवायचा नव्हता म्हणून अगोदर बाहेरचं वगैरे झाडून घ्यावं म्हणलं. 6 वाजता उठली होती, फ्रेश वगैरे झाले, लगेच बाहेरचं झाडलं आणि पुसून पण घेतलं. बाहेरचं तसं ठेवू नये म्हणतात पारचं. तर फरशी वगैरे वाळत आहे तोपर्यंत म्हणलं कपडे पण खूप सारे पडले होते मिस्टरांचे, तर ते भिजायला टाकले. भिजलेले कपडे ना खूप स्वच्छ निघतात. तर ब्रश वगैरे केला, बाहेरचं पण वाळलं होतं. म्हणलं इथं रांगोळ वगैरे लगेच काढून घ्यावी, तर ती काढून घेतली. तर कशी आली आहे रांगोळ नक्की कमेंट करून सांगा. आणि रोज मी कलरची काढत नाही, कधी कधी सण वगैरे असेल तर कलरची काढते. तर पांढरी पण रांगोळ खूप छान वाटते. वरून हळदी कुंकू टाकलंच लगेच हॉल वगैरे आवरायला घेतला. आणि हॉलमध्ये ना जास्त पसारा करत नाही. ओळीत संध्याकाळी वगैरे खेळणी वगैरे तर होतं थोडाफार पसारा. जास्त पसारा नाही करत हॉलमध्ये मी, कारण कोणी येतं जातं. तर इथं झाडून वगैरे घेतलं हॉलमधलं. आणि इथं ओळी झोपली होती. सर्व घरामध्ये एकदा झाडू मारला ना तर फ्रेश वाटतं. आणि तसं पारसं ठेवूनच म्हणतात सकाळी सकाळी एकदा सगळीकडे झाडू वगैरे मारून घ्यावा लागतो. तर तेच घेतला मी इथे. तर घरातली सर्व पारशी कामं आवरली होती. तर म्हणलं इथं गरम पाणी वगैरे पिऊन घ्यावं. तर तेच सुरू होतं माझं इथं. आपल्याला जमाला असं थोडंसं कोमट करायचं आणि प्यायचं, तर हिवाळ्यामध्ये चांगलं असतं. आणि पलीकडच्या साईडला मला आंघोळ करायची होती, तर ते पाणी ठेवलं होतं मी गॅसवरच आम्ही पाणी तापवतात. तर रात्री माझ्याकडून दूध तापवायचं राहिलं होतं, ते पण इथं तापवून घेतलं. मी सारखं दूध गाळण्यानंच गाळते, कारण कचरा वगैरे निघतो. तर इथं गरम पाणी वगैरे पिलं आणि आता आंघोळ वगैरे राहिली होती ती पण करून घेतली. आणि स्किन केअर थोडंसं करावं म्हणलं, तसंच राहिलं ना तर राहूनच जातं. सकाळी थोडंसं आपल्याला पण लवकर उठल्यावर वेळ मिळतो. तर ओवी पण उठली होती, बघू शकता. इथं स्किन केअर वगैरे केलं. लगेच देवपूजा करायची होती. देवपूजा राहिली ना तर घरामध्ये वेगळंच वाटतं, म्हणून अगोदर आंघोळ झाली की मी देवपूजा वगैरे करून घेते. तर इथं बघा ओवी कशी आरती म्हणत आहे. तर बघू शकता ओवीनं किती छान आरती म्हणली आहे. तर इथं धूप वगैरे लावला होता आणि आज सोमवार असल्यामुळे मी अशा प्रकारे आरती वगैरे करते कापूर लावून. कापूर लावलेला चांगला असतो. तर इथं तुळशीला वगैरे पण पाणी घातलं. तुळस थोडी सुकल्याने झाली आहे, कारण आजीचं ऑपरेशन झालं होतं. 2-3 दिवस मी गावी गेले होते. तर अशा प्रकारे आरती वगैरे केली. आणि अद्रक ना 2 तासासाठी मी भिजू घातली होती, स्वच्छ कापडाने पुसून उन्हात ठेवली. अशा प्रकारे जर केलं ना तर अद्रक खूप दिवस टिकते. तर चहा वगैरे करून घेतला, दोघींनी चहा वगैरे पिला. आणि इथं इडलीचं भिजू घातलं होतं रात्री, तेच काढायचं होतं. तर ते पण इथं मी काढून घेतलं. हिवाळ्यामध्ये इडलीचं पीठ फुगत नाही, पण मी काय करते गरम पाण्यामध्ये भिजू घालते आणि रात्रभर वरून जाड झाकण ठेवते, तर मस्त फुगतं. तर इथं कपडे वगैरे धुवायचे होते, त्याच्या अगोदर वरण भात वगैरे लावून घेतलं. कपडे पण वॉश केले. खूप जास्त कपडे भिजू घातले होते, तुम्ही बघितलं असेल. आणि तो वरण भात पण शिजलं होतं. तर देवाला नैवेद्य दाखवायचा राहिला होता. तर देवाला एका ग्लासात पाणी आणि थोडासा वरण भात दाखवते. 2 वाट्या केल्या आहेत देवासाठी मी. तर इथं ओवीसाठी आणि माझ्यासाठी पण नाश्त्यासाठी वरण भात बनवलं होतं, तर तेच खाऊन घेतले. इथं हे गावरान तूप आहे, माझ्या आईनं दिलं आहे अंबाजोगाईवरून. तर इथं बघू शकता ओवीनं वरण भात वगैरे खाल्लं, मी पण खाल्लं. काय खाल्ली तू? ओवीला तिच्या हातानं पण मी खाऊ देते, कारण मुलांचं पोट वगैरे भरत नाही. स्वतःच्या हातानं खाल्लं ना तर मुलं व्यवस्थित जेवतात. खाली सांडलं तरी काही हरकत नाही, सवय पण लागते चांगली. तर इथं बेडरूममध्ये खूप पसारा झाला होता. ओवी उशिरा उठली होती, त्यामुळे ही रूम आवरायची राहिली होती, झाडून काढली होती. पण तरी पण बघू शकता ओवीनं किती पसारा केला होता आणि कागद पण केली होती खाली. तर ते सर्व आवरून घेतलं. बेडशीट वगैरे पण आवरलं. सकाळी एकदा रूम झाडून घेतली होती, तरी पण ओवीनं कागद केले होते. तर इथे पण झाडू मारून घेतला. आणि ओवी आजारी पडली होती, त्याच्यामुळे तिला खोकल्याचं आणि तापीचं औषध वगैरे पाजून घेतलं. तर बघू शकता, तर खूप परेशान करते औषध पेताना, पण काहीतरी सांगून तिला औषध वगैरे पाजावं लागतं. तर लेकरांचं कसं असतं तसंच करतात लेकरं. तर इथं भांडे वगैरे राहिली होती, थोडीशीच भांडी होती नाश्त्याची वगैरे, चहा पाण्याची. तर ते वगैरे वॉश करून घेतले.
आता राहिला होता किचन ओटा क्लीन करायचा. आज काही स्वयंपाक वगैरे बनवला नव्हता, फक्त वरण भात वगैरे लावलं होतं. म्हणून अशा प्रकारे कापडानं सगळीकडे पुसून वगैरे घेतला. तसा ठेवलेलाच आवडत नाही आणि लगेच फ्रीजवर पण कापड मारून घेतलं, कारण धूळ तर एवढी येत आहे. रोज जरी कापड मारून घेतलं ना सर्व ठिकाणी, तरी पण सकाळी बघायचं तर खूप धूळ साठलेली असते. तर एकदा मी अशा प्रकारे सगळीकडे कापड वगैरे मारून घेते आणि लगेच फरशी वगैरे पुसायची राहिली होती ती पण पुसून घेतली. तर बघू शकता सर्व घरामध्ये फरशी वगैरे एकदा पुसली ना तर घर पण फ्रेश वाटतं, कारण लहान मुलं आहेत इथं आपल्या घरी. इथं ओवीला ॲपल वगैरे कट करून दिला होता. ते वाटला आजचा व्हिडिओ. तर इथं सर्व कामे वगैरे झाली होती. आता ओवीला झोपी वगैरे घालायचं होतं. तर चला इथेच एंड करते. बाय.